चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अँबिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आज आपण ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस पाहणार आहोत। महत्वाचा टॉपिक आहे, वारंवार याच्यावर प्रश्न विचारतात आपल्याला। हा टॉपिक अतिशय 2 सेकंदात 3 सेकंदात उत्तर निघते जर तुम्हाला इंग्लिश थोडीफार जरी येत असेल तर। कशा पद्धतीने काढायचं आहे याचं संपूर्ण नॉलेज आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे। मग हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला पाहायचा आहे, कारण हा बेसिक व्हिडिओ आहे। हा जर समजला तरच तुम्हाला समोरचे पार्ट समजतील, कशा पद्धतीने ऍक्टिव्ह पॅसिव्हचे उत्तर काढावं लागते। लहानपणापासून आपण पाहिलेलं आहे की 7व्या 8व्या वर्गापासून आपल्याला ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस चालू होऊन जातात। आता तर जनरली 5व्या वर्गापासून चालू होऊन जात असतील, आहे की नाही। रिझन हे आहे की इंग्लिशची वाढती डिमांड, आपल्याला इंग्लिश येणं महत्वाचं आहे, म्हणून हा टॉपिक आपण निवडलेला आहे घेण्यासाठी। ओके, मग याच्यामध्ये आपल्याला टेन्स माहित पाहिजे। टेन्स माहित असले की सहज आपल्याला या प्रश्नाचे उत्तर काढता येतात। मग आपले विद्यार्थी जर आले असतील तर आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करायची आहे। बघूया कोण कोण आलेले आहे। चला, अश्विनी बोरकर मॅडम, पायल मॅडम, अर्चना मॅडम, आरती मॅडम, पार्वती मॅडम। चलो, ओके। बघा, व्हॉइस व्हॉइस म्हणजे होते प्रयोग। आपण मराठीतून प्रयोग पाहिला असेल, प्रयोग होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचे दोन प्रकार पडतात, एक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस, दुसरा आहे पॅसिव्ह व्हॉइस। ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला प्रश्न दिलेले राहतात की ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करा, पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करा, किंवा मग तुम्हाला एखादा प्रश्न दिलेला असते आणि त्या प्रश्नामध्ये थोडंफार चेंजेस करून तुम्हाला ऑप्शन दिलेले असतात आणि ते ऑप्शन नुसार तुम्हाला निवडायचं असते। मग तुम्हाला इथं मी ऍक्टिव्हचे काही सूत्र लिहून दिलेले आहे। ऍक्टिव्हचं एक सूत्र आहे आणि पॅसिव्हचं एक सूत्र आहे। हा ऍक्टिव्हचा सूत्र आहे, यामध्ये येते सब्जेक्ट, ओके, त्यानंतर येईल हेल्पिंग वर्ब, त्यानंतर मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट। कधी कधी हेल्पिंग वर्ब नसते पण वाक्यात, पण आपल्याला समजलं पाहिजे। सब्जेक्ट असते, हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आणि ऑब्जेक्ट। कधी कधी हेल्पिंग वर्बच मेन वर्बचं काम करते, अशा वेळेस आपल्याला टेन्स लय महत्वाचे। टेन्सचा व्हिडिओ बी आहे आपल्याकडे, ते पहिले पाहून घ्या, नंतर हे तुम्ही पाहिलं तर सहजच येईल तुम्हाला। ओके, मग पहा इथं पॅसिव्हचं वाक्य कशापासून सुरुवात होते पहा, लक्ष द्या। पहिले ऍक्टिव्ह समजून घ्या। ऍक्टिव्ह वाक्याची सुरुवात नेहमी सब्जेक्ट पासून होते। कोणत्यापासून? सब्जेक्ट। मग सब्जेक्ट ओळखायचा कसा, ऑब्जेक्ट ओळखायचा कसा? दोन ऑब्जेक्ट असतात, तर कधी कधी दोन ऑब्जेक्ट जर वाक्यामध्ये आले तर त्याचा कशा पद्धतीने आपल्याला उपयोग करायचा आहे संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला नॉलेज मिळून जाईल। ओके, चला बघ, सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट। त्याच पद्धतीनं जर आपल्याला त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे, काय करायचं आहे? पॅसिव्ह व्हॉइस। तर मग तुम्ही काय करणार अशा वेळेस? पॅसिव्ह व्हॉइस करत असताना बघा, त्याची सुरुवात होईल ऑब्जेक्टनं, म्हणजे ऑब्जेक्ट समोर येईल, नंतर हेल्पिंग वर्ब राहील आणि मेन वर्ब थर्ड फॉर्म। नेहमी लक्षातच ठेवायचं, हा सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे, ज्यामध्ये मेन वर्ब थर्ड फॉर्म तुम्हाला लक्षातच ठेवायचा आहे। शक्यतो आपण बाय ह्या प्रिपोजिशननेच काय करत असतो, तर सब्जेक्ट जोडत असतो। क्लिअर आहे, समजलं इथपर्यंत? मग या पद्धतीने आपल्याला सूत्राच्या मांडणीनुसार आपल्याला ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉइस चेक करायचा आहे, कशा पद्धतीने बनवायचा आहे। मग आता हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, हे नोट डाऊन तुम्हाला करायचं आहे। ओके, नोट डाऊन केल्याच्या बाद आपण सहज प्रश्न सोडवू शकतो। चला, मग पहा, इथं काही रूल दिलेले आहे, हे समजून घ्या। रूल काय आहे? वाक्याची सुरुवात जर कर्त्याने झाली तर ते वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस असते। बघा, वाक्याची सुरुवात कशाने झाली? कर्त्याने झाली। कर्ता ओळखायचा कसा? त्याला प्रश्न विचारत असतो आपण। प्रश्न विचारत असताना हुचा अर्थ कोण होते? मराठीमध्ये कोणने प्रश्न विचारतो आणि इंग्लिशमध्ये हुने प्रश्न विचारतो। नाही येत असेल इंग्लिश, काही घाबरायचं काम नाही, मराठीतून वाक्य ट्रान्सलेशन आपल्याला समजूनच जाते थोडंफार तरी। मग मी एखादं वाक्य दिलं तर तुम्हाला समजलं पाहिजे की हुने प्रश्न विचारला तर आपल्याला काय भेटणार आहे? कर्ता। व्हॉटने प्रश्न विचारला तर कर्म भेटते, व्हॉट। ओके, आणि हुम। ओके, दोन कर्म असतील तर व्हॉट आणि हुमने। व्हॉट म्हणजे काय होते, कायने प्रश्न विचारला तर वस्तू भेटेल आपल्याला, वस्तुवाचक कर्म। ओके, त्यानंतर हुम म्हणजे होते कोणाला, कोणाला। हे होते सजीव, सजीव जे राहतात, जसं की व्यक्ती झालं, प्राणी झालं, हे कर्म। ओके, सजीव। ओके, क्लिअर आहे, तुम्हाला समजलं असेल। हे जे जे पॉइंट मी लिहून देत आहे
हे पॉइंट अतिशय महत्वाचे आहे. स्वतःला कमी समजू नका. इंग्लिश येईल, आज नाही आली तर थोड्या थोड्याने येईल, परंतु येईल. आपल्याला आपलं ध्येय गाठायचं असेल तर प्रत्येक विषयात आपल्याला परफेक्ट व्हावंच लागेल. मग ऑप्शन नाही आहे आपल्याकडे. ऑप्शन आहेत का? नाही. तुम्ही जर सरळ सेवेची तयारी करायला असाल, पोलीस भरती सोडून कशाची तयारी करायला असाल, जास्तीत जास्त तुम्हाला 95% पेपरमध्ये तुम्हाला इंग्लिशच आहे. म्हणून आपल्याला इथं घाबरायचं नाही. सहज पद्धतीनं सोडू शकतो. कोणताही प्रश्न असो, जनरली आपल्याला यायलाच पाहिजे. थोडंफार तो नॉलेज आपण लहानपणापासून बोललेलंच असतो. म्हणजे जसं की बॅट, बॉल असे शब्द बरेचसे आपण शब्द जे आहे इंग्लिशचेच वापरतो. समजलं? म्हणून घाबरायचं काम नाही. आपल्याला हे समजून जाईल. ओके, क्लिअर असेल? मग पहा, इथं दिलेलं आहे, वाक्याची सुरुवात जर कर्माने झाली तर ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असते. कसे असतात? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये असतात. बी वर्ब थर्ड फॉर्म किंवा पहा, किंवा काय म्हटलेलं हे महत्वाचा फॅक्टर आहे. अजून पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा. बी वर्ब सोबत थर्ड फॉर्म असते. काय? नेहमी थर्ड फॉर्म. इथं दिलेला आहे थर्ड फॉर्म, नेहमी थर्ड फॉर्म. असं नाही की बाबा ऍक्टिव्ह मध्ये येणार नाही थर्ड फॉर्म. थर्ड फॉर्म ऍक्टिव्ह मध्ये बी येते, परंतु मग अशा वेळेस काय करायचं? ऑब्जेक्टने सुरुवात झाली का हे चेक करायचं आहे आपल्याला. ओके, समजलं असेल तुम्हाला इथपर्यंत? मग ते वाक्य कशाचे असते? पॅसिव्ह व्हॉइसचेच असते. एक तर बी वर्ब थर्ड फॉर्म चेक करू शकता तुम्ही, किंवा वाक्याची सुरुवात कर्माने झाली का ते चेक करू शकता. क्लिअर असेल तर येस किंवा नो टाईप करा एकदा कमेंट बॉक्समध्ये. चला, अश्विनी मॅडम, अर्चना मॅडम, पायल मॅडम, पार्वती मॅडम, संध्या मॅडम, चला, पल्लवी मॅडम, स्वप्नील राठोड सर, मंगल पवार सर. ओके, चलो, ओके, क्लिअर आहे समोर सर्वांना? क्लिअर आहे. ओके, चलो, हाय सर, हाय हाय, वेलकम. चलो, ओके, चला बघा, समोर जाऊ आपण. बघा, बी वर्ब म्हणजे काय सर्व डिटेलमध्ये माहिती आहे. पुस्तक वाचायचं काम पडणार नाही याची गॅरंटी माझी आहे. पुस्तक कसंही वाचायचं काम पडणार नाही, कारण तुम्हाला समजायचं कसं आहे. बघा, बी वर्ब म्हणजे काय? बी दाखवत असतात. ओके, ज्यावेळेस वाक्यात मेन वर्ब नसते त्यावेळेस ते काम करतात मेन वर्बचं. ओके, परंतु याला बी वर्ब बी म्हणतो आपण, आणि ऍव्हिजार मध्ये हे बी काम करतात हेल्पिंग वर्बचं. ओके, हेल्पिंग वर्बचं सुद्धा काम करतात. मग पहिले तीन जे आहे ते प्रेझेंट मध्ये वापरतो. आय सोबत आपण एम वापरतो, ही शी इट, आणि कोणतंही नाव असेल तर इज वापरतो, आणि अनेक वचनी असेल तर आर वापरतो. तसंच पास्ट मध्ये, सिंपल पास्ट मध्ये आपण वापरत असतो. सिंपल पास्ट असो, पास्ट कंटिन्युअस असो, दोन्ही मध्ये वापरत असतो आपण. वॉज वेअर वापरत असतो. ओके, वॉज सिंग्युलर सोबत वापरतो, वेअर अनेक वचनी सोबत वापरत असतो. क्लिअर आहे सर्वांना? काय प्रॉब्लेम असेल तर सांगू शकता. ओके, चला, मग पहा, इथं वाक्य दिलेलं आहे तुम्हाला ऍक्टिव्हचं. आता तुम्हाला बऱ्यापैकी समजून जाईल. मी म्हटलं इथं रश्मी कम्प्लीट्स द वर्क. सर्वात महत्वाचं काम तुमचं काय आहे हे काम बी तुम्हाला कळून देईल. काय करायचं आहे तुम्हाला? सर्वप्रथम तुम्हाला टेन्स चेक करायचा. वाक्याचा टेन्स कोणता आहे? ओके, टेन्स तुम्हाला कळाला म्हणजे सर्व समजलं. म्हणजे सर्व इंग्लिशचा आत्मा म्हणजे काय तर टेन्स आहे. टेन्स एकदा तुम्हाला कळालं तर कोणताही पार्ट असो सहज पद्धतीने तुम्हाला समजून जाईल. मग पहा, इथं मी म्हटलं रश्मी कम्प्लीट्स द वर्क. रश्मी वर्क कंप्लीट करते. ओके, रश्मी काय करते? वर्क कंप्लीट करते. करते हे जे शब्द आपण वापरत असतो मराठीमध्ये, तर हे आपण साध्या वर्तमान काळासाठी वापरत असतो. कशासाठी वापरतो? साध्या वर्तमान काळासाठी वापरत असतो. मग तिची नेहमीची क्रिया आहे ती, म्हणजे तिची सवय आहे. ओके, मग याच्यामध्ये वर्क कोण कंप्लीट करायला लागली? कोणने प्रश्न विचारला तर तुम्हाला उत्तर भेटेल रश्मी. वाक्याची सुरुवात कर्त्याने झाली म्हणून ते ऍक्टिव्हचं वाक्य आहे. इथं लिहून आहे, काही प्रॉब्लेम नाही, समजून जाईल. समजण्यासाठी स्टार्टिंगला लिहिलेलं आहे, नंतर तुम्हाला ओळखायचं आहे. ओके, ऍक्टिव्ह मध्ये वाक्य दिलेलं आहे आपण, रश्मी कम्प्लीट्स द वर्क. वर्क कोण कंप्लीट करते? रश्मी करते. ओके, रश्मी. कोणने प्रश्न विचारला? आपल्याला भेटला कर्ता. काय भेटला? कर्ता म्हणजे होते सब्जेक्ट. काय होते? सब्जेक्ट. ओके, आणि काय कंप्लीट करते ती? काय कंप्लीट करते? काय काय भेटते आपल्याला? कर्म भेटते. म्हणजेच काय इंग्लिश मध्ये होते? ऑब्जेक्ट होते. ऑब्जेक्ट होते. ओके, क्लिअर आहे? काय कंप्लीट करते ती? वर्क करते. द वर्क हे झालं ऑब्जेक्ट.
हा झाला सब्जेक्ट, एक झाला ऑब्जेक्ट, एवढं कळालं असेल तुम्हाला. आणि याच्यामध्ये एकच वर्ब आहे, ती आहे कम्प्लेट्स. हे काय आहे? कम्प्लेट्स. मग पहा, हे वाक्य आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं. आपल्याला कळालं की हे ऍक्टिव्ह वॉइस आहे. आपण काय करणार? मागे येऊन पहा, वाक्याची सुरुवात जर सब्जेक्टने झाली ती ऍक्टिव्ह वॉइस असते. आता आपल्याला सुरुवात करायची आहे पॅसिव्हने. कशाने? पॅसिव्ह करायचं आहे तर काय करणार? ऑब्जेक्टने सुरुवात करणार, हेल्पिंग वर्ब घेणार, मेन वर्ब घेणार, बाय घेऊन सब्जेक्ट जोडणार. मग चेक करा इथं. मग पहा, द वर्क, ऑब्जेक्ट आला. मग हे वाक्य प्रेझेंट मध्ये आहे तर आपण या वर्ब नुसार म्हणजेच ऑब्जेक्ट नुसार, या ऑब्जेक्ट नुसार इथं आपण काय घेत असतो? वर्ब घेत असतो, हेल्पिंग वर्ब. ओके, हेल्पिंग वर्ब घेतली आपण इज. ओके, एक वचनी नाव आहे म्हणून एक वचनीच क्रियापद घ्यायची. अनेक वचनी नाव असेल तर अनेक वचनीच क्रियापद घ्यायची. मग इथं नेहमी वर्बचा थर्ड फॉर्मच असेल. इथं थर्ड फॉर्म तुम्हाला दिसलेला आहे. वर्बचा कोणता फॉर्म? थर्ड फॉर्म. ओके, क्लिअर आहे. बाय रश्मी, रश्मीद्वारा. ओके, मग ते वर्क कोणाद्वारा केले गेलेलं आहे? रश्मीद्वारा केलं गेलेलं आहे. अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. समोरचं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे, समोरचं वाक्य तुम्हाला दिलेलं असेल. ओके, क्लिअर आहे? काही प्रॉब्लेम? मग पहा, इथं ऍक्टिव्हचं वाक्य आहे, आय हॅव परचेस्ड अ मोबाईल. मी मोबाईल परचेस्ड केलेला आहे. ओके, केलेला, केला, मी मोबाईल परचेस्ड केला, अशा पद्धतीचं वाक्य आहे. मी मोबाईल परचेस्ड केला. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? हा वाक्य जे आहे, हा वाक्य आहे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य, साध्या भूतकाळाचं वाक्य. मग यामध्ये साध्या याच्यामध्ये आय हॅव परचेस्ड पूर्ण वर्तमान काळातलं वाक्य आहे. पूर्ण वर्तमान काळातलं हे वाक्य आहे. मग इथं पहा, हॅव काय? हेल्पिंग वर्ब आहे. परचेस्ड काय? मेन वर्ब आहे. मग हॅव हेल्पिंग वर्ब आहे, हा मेन वर्बचा थर्ड फॉर्म आहे. ओके, मग तुम्हाला वाटेल की सरनं सांगितलं थर्ड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म असल्यावर तर ती पॅसिव्हच राहते. तसं नसते. याच्यामध्ये ऑलरेडी आपण थर्ड फॉर्मच वापरत असतो. काय वापरत असतो? थर्ड फॉर्मच आपण इथं वापरत असतो. मग इथं आय हॅव परचेस्ड मोबाईल, मोबाईल कोणी परचेस्ड केलेला आहे? मी केलेला आहे. मी म्हणजे काय? करता भेटला आपल्याला. मग करता काय? याच्यामध्ये आय, आय हा करता आहे. काय घेतलं? मोबाईल घेतला. काय घेतलं? मोबाईल घेतलेला आहे. काय नाही जर प्रश्न विचारला तर आपल्याला काय भेटते? ऑब्जेक्ट भेटते इथं. मग आता आपण ऑब्जेक्टनं सुरुवात करणार या पद्धतीनं आणि ह्या सब्जेक्टला शेवटी नेणार. क्लिअर आहे? एवढं तुम्हाला कळालं असेल. मग अ मोबाईल हॅव, इथं बरोबर आहे, हॅव बीन परचेस्ड बाय मी. ओके, बरोबर आहे का? चला, हे तुम्हाला कळालं असेल. हे वाक्य बरोबर आहे का चेक करा आता. आय मोबाईल हॅव बीन परचेस्ड बाय मी, बरोबर आहे का? चलो, ओके, अश्विनी राठोड म्हणत आहे बरोबर आहे. चला पाहू आपण काय येते, काय यायला पाहिजे. हे वाक्य बरोबर आहे का? आता तुम्हाला इथं ऑप्शन येते, थोडंफार चेंज राहते. मी आणखी एक वाक्य देतो. अ मोबाईल has been purchased a mobile has been purchased by me. हे एक ऑप्शन आहे. या दोन ऑप्शन पैकी कोणतं बरोबर आहे सांगा मला. या दोन ऑप्शन पैकी वाक्य कोणतं बरोबर आहे? चला पटापट कमेंट करा. अ मोबाईल हॅव बीन की अ मोबाईल हॅज बीन, काय पाहिजे? यासाठी तुम्हाला टेन्स महत्वाचा आहे. आणि याला काय म्हणतो आपण? एरर बेसिसचे क्वेश्चन. याला काय म्हणतो आपण? स्पॉट दी एररचे क्वेश्चन. चला, फर्स्ट बरोबर आहे म्हणत आहे, फर्स्ट बरोबर आहे आरती मॅडम. चलो, ओके, अजून अश्विनी मॅडम यस म्हणत आहे. ओके, चला चला, दुसरं चूक आहे म्हणत आहे. चलो, अश्विनी बोरकर मॅडम म्हणत आहे हॅज बीन पाहिजे. चला, फर्स्ट बरोबर आहे म्हणत आहे. बऱ्याचशा जणांनी फर्स्ट पाहिजे. अर्चना वायकोळे मॅडम म्हणत आहे हॅज पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कमेंट करा, चुकू द्या. चुकलं तर काही प्रॉब्लेम नाही, आपण चुकता चुकता शिकणार आहोत. यामध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे आहे मोबाईल, या मोबाईल नुसार आपल्याला येणारी वर्ब वापरायची आहे. इथं जी आहे हॅव येणार का?
अ मोबाईल, मी एका मोबाईलची गोष्ट करायला लागलो. हॅव हे आपण नेहमी अनेक वचनीसोबत वापरत असतो. हॅव हे अनेक वचनीसोबत आणि हॅज हे एक वचनीसोबत. चला सांगा. हॅज आपण मोजता न येणाऱ्या नावासोबतही वापरू शकतो. हॅव बी आपण वापरू शकतो, पण कंडिशन राहतात. त्या सर्व कंडिशन आपण टेन्स मध्ये शिकवलेल्या आहे. आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सर्व काही टेन्स मध्ये आपण शिकवलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे. चला, व्हेरी गुड. ज्यांनी हॅज म्हटलेलं आहे त्यांचं उत्तर बरोबर आहे. कारण मी हे तुमच्यासाठी याच्यासाठी ठेवलं की तुम्ही, मला माहित होतं की याच प्रश्नाचं उत्तर देणार. हे चुकलेलं आहे, हा चुकलेला आहे. इथं काय पाहिजेत आपल्याला? हॅव पाहिजे, हॅज पाहिजे. काय पाहिजे? हॅज पाहिजे. कारण एक वचनी आहे. समजलं असेल? ऑल क्लिअर असेल? क्लिअर असेल तर यस किंवा नो सांगा. चला, क्लिअर असेल तर यस किंवा नो सांगा. आता कधीही हे आता काय करणार, याच्यानुसार आपल्याला इकडं हेल्पिंग वर्ब घ्यायचे हे डोक्यात टाका. आणि नेहमी काय राहील? थर्ड फॉर्मच राहील. परचेस बी येऊ शकते, तर परचेसडच पाहिजे, ईडीच पाहिजे आपल्याला. चला, क्लिअर आहे सर्वांना? मी एवढी प्रॅक्टिस करून घेणार आहोत, तुमची एवढी प्रॅक्टिस करून घेणार आहोत की तुम्हाला समजून जाईल. ओके, काही प्रॉब्लेम असेल तर सांगा. चलो, व्हेरी गुड. समोरचा प्रश्न, ऍक्टिव्हचे पॅसिव्ह करणे. ऍक्टिव्हचे पॅसिव्ह करणे. आता आपण खास आपल्या टॉपिक कडे वळत आहोत. आपण आता आपल्या टॉपिक कडे जाणार आहोत. म्हणून म्हटलं की संयम गमवू नका, व्हिडिओ संपूर्ण पहा. आजच क्लिअर होईल. लाईव्ह मध्ये असल्यावरच माणसाचं क्लिअर होत असते, नंतर क्लिअर होत नाही. नंतर मग आपण डाऊट मध्येच राहतो की सरला डाऊट विचारायचा तर विचारायचं काय. बरोबर आहे. म्हणून म्हटलं की लाईव्ह लेक्चरलाच माणूस हजर राहायला पाहिजे पटापट. ओके, चला. मग यामध्ये काय आहे? वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखणे. काय करायचं आपल्याला? कर्ता कर्म क्रियापद. सर्वात पहिले तुमचं काम काय आहे? ऍक्टिव्ह पॅसिव्हचे वाक्य सोडवत असताना हे तुमचं काम आहे. हे काम मी तुम्हाला इथं दिलेलं आहे. काय काम आहे? तर वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद ओळखणे. का ओळखायचं आहे कर्ता कर्म क्रियापद? कारण त्यानुसार आपल्याला वाक्य माहित होईल ना कोणत्या टेन्स मधलं आहे. त्यानुसार आपल्याला माहित होईल ना की कर्ता किती वचनी आहे. त्यानुसार आपल्याला माहित आहे ना ऑब्जेक्ट कोणता आहे आपलं, आहे की नाही. म्हणून ते आपल्याला ओळखायचं आहे. त्यानंतर सर्वनाम जर वाक्यात द्वितीय रूपात आले तर त्याला प्रथम रूपातच लिहावे, कर्माच्या जागी लिहावे. द्वितीय रूपात आलं तर त्याला कर्माच्या पहिल्या रूपात लिहावं लागतं. जसं की तुम्हाला मी हे शिकवलं होतं, काय म्हणतो त्याला आपण, प्रोनाउन शिकवले होते. मग हीच काय होते? हीच हिम होते, आहे की नाही. हिम सेकंड झाला. बघा इथं समजून सांगतो तुम्हाला. आयच मी होते. हा द्वितीय, हा फर्स्ट, हा काय फर्स्ट आणि हा सेकंड. ओके, फर्स्ट आणि सेकंड मधला तुम्हाला फरक समजला असेल. फर्स्ट पर्सन आणि सेकंड पर्सन म्हणजे द्वितीय रूपात आणि तृतीय रूपात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. क्लिअर असेल? काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. ओके, चला. एक मिनिट. चला, बघा. त्यानंतर हीच काय होईल? हिम होते, हे तुम्हाला माहित आहे. फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन. वीच काय होते? अस होते, आहे की नाही. हे तुम्हाला माहित होतं. मग शीच काय होते? हर होते. ओके, आहे की नाही. मग हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. हे फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन. प्रथम रूपात आले तर द्वितीय रूपात. ओके, द्वितीय रूपात आले तर प्रथम रूपात लिहायचं असं आहे. ओके, द्वितीय रूपात आला तर प्रथम रूपात, प्रथम रूपात आले द्वितीय रूपात. एवढं समजून घ्या. त्यानंतर तिसरं आहे क्रियापदाच्या काळानुसार सहाय्यकारी क्रियापद घ्यायचे. क्रियापदाचा काळ कोणता आहे? मग जर आपण प्रेझेंट मध्ये असलं तर काय घेणार आहोत ते सर्व काही डिटेलमध्ये लिहून दिलेलं आहे आपल्याला. म्हणून म्हटलं संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि त्यानंतर नेहमी काय करायचं? नेहमीच, हे लय इम्पॉर्टंट वाक्य आहे. नेहमीच काय करायचं आपल्याला? वर्बचं थर्ड फॉर्मच घ्यायचा आहे पॅसिव्ह करताना. काय करताना? पॅसिव्ह करताना. शक्यतो आपण बायनेच जोडतो,
कधी कधी काय होते, बाय चान्स या बायच्या जागेवर दुसरा प्रिपोजिशन लागू शकते, विथ लागू शकते. हे तुम्हाला नंतर डिटेलमध्ये समजून जाईल. ओके. मग त्याच्यानंतर बाय नंतर काय करायचं, नाव असेल तर नाव लिहा. जर वाक्यात नाव दिलं असेल, ओके, नाव दिलं असेल तर नावच लिहायचं आहे. ओके, समजलं इथं? क्लिअर असेल? चला, हे नोट डाऊन केलं असेल, समोर जाऊया. आता वाक्य सोडवायचे आपल्याला. एक्झाम्पल दिलेलं आहे मी. पहिले एक्झाम्पल सोडवा, नंतर टेन्स वाईज डिटेलमध्ये पाहू आपण. ओके, चला, हे वाक्य तुम्हाला सोडवायचं आहे. चला, फटाफट कमेंट बॉक्समध्ये टाका. चला, सोडवा आहे. चला, अ मँगो इज इटन बाय हिम. अ मँगो इज इटन बाय हिम. व्हेरी गुड आरती मॅडम. चला, सर्वप्रथम तुमचं काम काय आहे, कर्ता ओळखणे. ही इट्स अ मँगो. तो आंबा खातो. कोण खातो? तो खातो. तो म्हणजे काय, ही कर्ता भेटला आपल्याला. ही काय कर्ता, समजण्यासाठी परत एकदा लिहून देत आहे. ओके, काय खातो? काय? मँगो. मँगो काय आहे इथं? कर्म आहे. आणि हे इट्स काय आहे? इट्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. ते कशात आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, म्हणून इथं आपण इट्स वापरलेला आहे. मग वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर आपण एम आर घेणार. ओके, मग अ मँगो इज इटन बाय मी. मी आंबा खातो, माझ्याद्वारा आंबा खाल्ला गेला. ही सॉरी, जसं की ही इट्स अ मँगो. ओके, ही इट्स अ मँगो. अ मँगो इज इटन बाय मी. ओके, ही इट्स अ मँगो इज इटन बाय मी. असे 4-5 वेळा वाक्य तुम्ही रिपिटेशन मध्ये म्हणले तर तुम्हाला ते आपोआप समजून जाईल. ओके, जसं की पोरी काय करते, पोळी वाटता वाटता एकदा समोर गेलं मागं आलं, समोर गेलं मागं आलं, तेवढ्या वेळात तुमचं वाक्य बनते. जसं की ही इट्स अ मँगो इज इटन बाय मी. ही इट्स अ मँगो इज इटन बाय मी. या पद्धतीने जर तुम्ही म्हणले, ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. सॉरी, इथं ही आहे, ही म्हणून इथं ही लिहा. मी आय करता समजा लागलो, बाय बाय ही करा. हिम. ही इट्स अ मँगो इज इटन बाय हिम. ही इट्स अ मँगो इज इटन बाय हिम. व्हेरी गुड. समोरचं वाक्य, खालचं वाक्य तुम्ही करा. खालचं वाक्य, द शॉपकीपर सेल्स द व्हेजिटेबल्स. शॉपकीपर काय करतो? व्हेजिटेबल्स विकतो. विकणारा कोण आहे? शॉपकीपर. आपल्याला भेटला करता. विकणारा कोण? शॉपकीपर. काय विकतो? द व्हेजिटेबल विकतो. हे भेटला कर्म. चला, आता बनवा पटकन. पटकन बनवा, पटापट कमेंट बॉक्स मध्ये आले पाहिजे. चला फास्ट. काय अवघड आहे याच्यात? बघा, कर्माने सुरुवात होईल. द व्हेजिटेबल, द व्हेजिटेबल्स अनेक आहे. अनेक असल्यामुळं आपण काय करणार इथं? सेल्स. सेल्स हे आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. मग इथं आपण काय करणार? द व्हेजिटेबल्स आर घेणार. अनेक वचनी असल्यामुळं आर. द व्हेजिटेबल्स आर सॉल्ड. वर्बचा थर्ड फॉर्म सॉल्ड बाय द शॉपकीपर. द शॉप
keeper. The vegetables are sold by the shopkeeper. या पद्धतीने होईल. चला, क्लिअर आहे का? अजून क्लिअर नाही झालं का? यस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाका बरं पटापट. जरा चार्जिंग ठेवा स्वतःमध्ये. पटापट कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं. यस और नो कमेंट बॉक्स मध्ये टाका. ऍक्टिव्ह राहा. ऍक्टिव्ह पॅसिव्ह शिका लागलो आपणच ऍक्टिव्ह नाही राहिलो तर मग पॅसिव्ह होऊन जाईल ना आपलं फ्युचर आपलं. पटापट कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे तुम्हाला. क्लिअर आहे आता? त्याच्यासाठी टेन्स येणं महत्वाचं आहे. टेन्स जर तुम्हाला नाही आला तर मग काहीच येणार नाही. मी पहिले सांगायला लागलो तुम्हाला टेन्स येणं महत्वाचं आहे. टेन्सची व्हिडिओ पाहायचे आहे तुम्हाला. ओके, टेन्स सर्वात महत्वाचा आहे. आता याच्या समोरचे जेवढे पार्ट पाहणार आहे मी टेन्सच्या बेसवरच पाहणार आहे. कर्म ओळखणे सांगतो आता तुम्हाला कसं ओळखायचं. परत आपण बेसिकवरच आलेला. कर्म कशा पद्धतीने ओळखायचा. कर्म दोन पद्धतीचे असतात. कर्म ओळखणे आपण पाहणार. पहिला आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट, दुसरा आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. ओके, डायरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे कळून घ्या. प्रत्यक्ष कर्म, अप्रत्यक्ष कर्म आपण त्याला म्हणत असतो. इथं मराठीतून लिहून देतो काय म्हणतो याला. तर याला म्हणतो प्रत्यक्ष कर्म आणि हे राहते अप्रत्यक्ष कर्म. याची पीडीएफ बी तुम्हाला मिळून जाईल. ओके, टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा पटापट. तुम्हाला बी काय मिळेल, याची पीडीएफ मिळेल. ओके, मग डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ह्या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय, वस्तू किंवा काल्पनिक घटक असतात. ओके, वस्तू किंवा काल्पनिक घटक त्याला म्हणतो. आणि व्यक्ती किंवा प्राणी असेल तर ते इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असेल. व्हॉट म्हणजे काय ने प्रश्न विचारायचा हे स्टार्टिंगला सांगितलं. हुम म्हणजे कशाने प्रश्न विचारायचा, कोणाला म्हणतो आपण त्याला, तर ते आपल्याला भेटणार प्राणी किंवा व्यक्ती. हुमने प्रश्न विचारला. जर वाक्यात दोन कर्म आले असतील तर त्याचे पॅसिव्ह व्हॉइस बी दोन पद्धतीने करता येते. मग तुम्हाला ऑप्शन मध्ये कोणतीही एक पद्धत दिलेली असेल, तर मग तुम्हाला करायचं काय. मग पहा, इथं पहिलं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे. द किंग गेव हिम अ रिवॉर्ड. राजाने त्याला एक रिवॉर्ड दिलं म्हणजे एक बक्षीस दिलं. कोण दिलं सांगा मला. कोण दिलं? किंगनं दिलं. काय दिलं? द किंगनं दिलं. काय दिलं? द किंग लिहायचं. द किंग काय दिलं? बक्षीस दिलं. काय दिलं? काय ने प्रश्न विचारा, मराठीतूनच लिहा. काय दिलं? बक्षीस म्हणजे काय होते? रिवॉर्ड. ओके, आणि कोणाला दिलं? कोणाला दिलं? त्याला दिलं. त्याला म्हणजे होती इथं हिम. हे तुम्हाला तीन घटक सापडले का? कोणने प्रश्न विचारला तर आपल्याला करता भेटते. द किंग हा करता आहे वाक्याचा. काय ने प्रश्न विचारला तर रिवॉर्ड भेटलं. काय देते? वस्तू भेटायली की नाही? रिवॉर्ड म्हणजे बक्षीस म्हणजे वस्तू राहते. बरोबर आहे की नाही? आता पहा, त्याच्यानंतर कोणाला म्हटलं मी. काय म्हटलं? कोणाला. हुम, बाय हुम. कोणाला दिलं? हिम म्हणजे त्याला दिलं. कोणाला दिलं? त्याला दिलं. हे तिन्ही गोष्टी तुम्हाला माहित झाल्या. आता हे वाक्याचा कोणता टेन्स आहे? इथं वर्बचा सेकंड फॉर्म आहे. वर्बचा सेकंड फॉर्म असल्यामुळं हे टेन्स आहे सिंपल पास्ट टेन्स. कोणता आहे? सिंपल पास्ट टेन्स. याचा आपल्याला बनवायचा आहे पॅसिव्ह इथं दिलेला आहे. कशा पद्धतीनं बनवलेला आहे? ओके, हे आन्सर आहे. मग पहा, दोन पद्धतीनं बनवता येते. मग आपण या कर्मावरून प्रत्यक्ष कर्मावरूनही बनवू शकतो, अप्रत्यक्ष कर्मावरूनही बनवू शकतो. जसं की ही वॉज गिवन अ रिवॉर्ड बाय द किंग. बाय ने आपण करता जोडत असतो, हे लक्षात ठेवा. बाय द किंग. मग पहा, अ रिवॉर्ड गिवन टू हिम. इथं पाहिजे वॉज गिवन टू हिम. ओके, इथं काय पाहिजे? अ रिवॉर्ड वॉज गिवन टू हिम. इथं वॉज करता. अ रिवॉर्ड वॉज गिवन टू हिम बाय द किंग. काय पाहिजे? बाय द किंग. अ रिवॉर्ड वॉज गिवन टू हिम बाय द किंग. समजलं? हे बघा कसं राहते. आता हे पीडीएफ बना लागली. ओके, आणि पीडीएफ बनत असताना कधी कधी कोणता घटक त्याच्यामध्ये राहते, चुकून राहते, अप्रत्यक्षरित्या राहते, आपल्याला माहित नाही राहत. मग शिक्षक होण्याच्या नात्यानं माझं काम काय आहे की याच्यामधली गलती ओळखता आली पाहिजे.
त्याच अर्थानं तुमचंही काम ते आहे की सर याच्यामध्ये गलती इथं होती हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ओके, तुम्ही तेवढे ऍक्टिव्ह असले पाहिजे शिक्षकापेक्षा, तरच तर तुम्हाला समोर सक्सेस भेटेल, तोपर्यंत भेटणार नाही. क्लिअर आहे? तुम्ही एखाद्यानं पहिलेच सांगायला पाहिजे सर इथं वॉज राहिलेला आहे, एवढा ऍक्टिव्ह आपल्याला राहावं लागते. एवढा ऍक्टिव्ह ज्यावेळेस तुम्ही राहसाल, शिक्षकापेक्षा एक पाय समोर राहण्याचा ठेवा विचार. ओके, त्यावेळेसच तुम्ही त्या इक्वलिटीवर येता. ओके, समजलं असेल तुम्हाला इथपर्यंत? मग हे इथं राहिलं. आता मला इथं कळालं की बा मी तर इथं वापरलं अ रिवर्ट. इथं काय मिसिंग वाटलं? काय मिसिंग वाटलं? वॉज मिसिंग वाटलं ना. इथं तर वॉज आहे, इथं कोण नाही वॉज. मग इथं बी वॉज लागते, गिवन टू हिम बाय द किंग. क्लिअर असेल? समजलं असेल तर समोर जाऊन आता आणखी पाहू. आता समोरचे वाक्य तुम्हाला बी सोडवायचे. एखादं वाक्य मी देईल. चला सांगा. चला सांगा पास. सांगा फास्ट. समजलं का? बघा याची पीडीएफ भेटणार आहे. तुम्ही पीडीएफ साठी जर नोट डाऊन करायला असेल तर पहिले कमेंट करत चला. एकाला समजलं का? बाकीच्याला कळालं नाही का? कमेंट बॉक्स मध्ये पटापटा टाकायचं. बघा एवढ्या डिटेलमध्ये क्लास कोणीच घेत नाही, हे समजून घ्या. एवढ्या डिटेलमध्ये क्लास तुमचं कोणीच घेणार नाही. अख्खं युट्यूब चेक करा तुम्ही, अख्खं युट्यूब. समजलं? क्लिअर आहे का? चलो ओके. समोर त्याच टाईपवर दुसरा प्रश्न मी तुम्हाला इथं विचारलेला आहे. द टीचर गिव्स स्टुडंट्स द बुक्स. सांगा. द टीचर गिव्स द स्टुडंट्स बुक्स असं पाहिजे. द बुक्स. चला सांगा पटापट. समजलं? मग पाय इथं याच्यामध्ये करता कोण आहे? टीचर. टीचर काय देत आहे? बुक्स देत आहे. कोणाला देत आहे? स्टुडंटला देत आहे. काय देत आहे? बुक्स देत आहे. कर्म भेटला याच्यामध्ये. काय भेटलं मग तुम्हाला? दोन कर्म भेटले. पहिला हे पहा, हे कोणता कर्म आहे? अप्रत्यक्ष कर्म. हा आहे प्रत्यक्ष कर्म. ओके, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तुम्हाला कळालेलं आहे. मग यामध्ये चला सर वाच पाहिजे म्हणते. कुठं पाहिजे आता? गिव्स. आता इथं आर कशाला? आरच्या जागेवर वाच पाहिजे म्हणाले का तुम्ही? पहिले हा वाक्याचा टेन्स तर ओळखा, कोणत्या टेन्स मध्ये आहे? गिव्स. ओके, गिव्स म्हटल्यावर काय? वरचा कितवा फॉर्म आहे? ते पाचवा फॉर्म. म्हणजे ते कशात वापरतो आपण? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. मग सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये मला एक सांगा, गिव्स दिलेला आहे तर अॅमिजार वापरणार ना आपण. मग बरोबर आहे ना, इथं काही चुकीचं नाही आहे. ओके, काहीच चुकीचं नाही. मग स्टुडंट्स आहे, त्याच्यानंतर आर वापरलं. अनेक वचनी असल्यामुळे आपण आर वापरलं. इथं वर्कचा थर्ड फॉर्म घेतला. बरोबर आहे. द बुक्स बाय द टीचर यानं आपण काय जोडलं? तर यानं जोडलेलं आहे आपण शेवटी करता. बरोबर आहे वाक्य पहिलं. त्यानंतर द बुक्स आर गिवन. गिवन हा वर्कचा थर्ड फॉर्म आहे. टू स्टुडंट. कोणाला दिले? कोणाकडे दिले? टू कधी वापरतो आपण? ला दिले त्यावेळेस. ला दिले त्यावेळेस. ओके, एखाद्याला स्टुडंटला दिले. कोणाद्वारे दिले गेले? टीचरद्वारे. कोणाद्वारे? टीचरद्वारे. द बुक्स आर गिवन टू स्टुडंट्स बाय द टीचर. या पद्धतीने होईल. हे वाक्य ऍज इट इज तुम्हाला कळाले का? त्यानंतर समोर जाऊया. बघा आता आपण टेन्स वाईज पाहू. हे टेन्स वाईज आहे. एका सेकंदात उत्तर भेटते. एका सेकंदात. हे जर चार्ट तुम्हाला असं भेटलं तर एका सेकंदात उत्तर काढता येते या प्रश्नाचं. मग पहा काय पद्धत आहे याची. हे आहे ऍक्टिव्ह मध्ये वापरणारे टेन्स. ओके, आणि हे आहे पॅसिव्ह मध्ये त्याचं कन्वर्ट केलेले टेन्स. ओके, ज्या वेळेस वाक्यात एक मिनिट, ज्या वेळेस वाक्यात इथं वर्बचा पहिला फॉर्म किंवा वर्बला यस
किंवा ईएस लागलेला असतो त्यावेळेस ॲमिजार घेऊन आपण काय करणार, वर्बचा थर्ड फॉर्म घेणार. क्लिअर आहे? यस किंवा ईएस असेल, काय असेल, वर्बला पहिला फॉर्म लागलेला असेल किंवा वर्बला यस किंवा यस पाचवा फॉर्म म्हणतो आपण त्याला, ते जर लागलेलं असेल तर ॲमिजार V3 हे V3 लक्षातच ठेवायचं. सिंपल प्रेझेंटचा असेल तर ॲमिजार V3 घ्यायचा आपल्याला. त्याच्यानंतर पास्ट, सिंपल पास्ट असेल, वर्बचा सेकंड फॉर्म असते, वर्बचा सेकंड फॉर्म असेल तर पास्ट मध्ये काय वापरणार आपण, वॉज वेअर V3 इकडे कंपल्सरीच आहे, पॅसिव्ह मध्ये V3 कंपल्सरीच आहे, एवढं कळून घ्या. त्यानंतर इकडे ॲमिजार असेल आणि वर्बला आयएनजी असेल म्हणजे ते चालू काळ आहे. ॲमिजार वॉज वेअर आहे, ॲमिजार असेल तर प्रेझेंटचा चालू काळ, वॉज वेअर असेल तर पास्टचा चालू काळ. मग ॲमिजार वॉज वेअर असेल, ओके, ॲमिजार वॉज वेअर असेल तर ॲमिजार वॉज वेअर याच पद्धतीने घेणार आपण. त्याच्यासोबत लावणार आपण बिंग, हा एक्स्ट्राचा शब्द, कोणता, बिंग. पॅसिव्ह करत असताना बिंग लावणार आणि इथं वर्बचा थर्ड फॉर्मच असेल, नेहमी काय असेल, वर्बचा थर्ड फॉर्म. त्यानंतर हॅव हॅज हॅड असेल, हॅव हॅज कधी वापरतो आपण, प्रेझेंट मध्ये, हॅड कधी वापरतो, पास्ट मध्ये वापरतो. मग हॅव हॅज सोबत आपण V3 वापरतो ना, हॅव हॅज हॅड सोबत V3 वापरतो. इथेही हॅव हॅज हॅड V3च पाहिजे, पण त्याच्या मधात पहिले बिन वाजवायची आपल्याला. काय वाजवायची आहे, बिन. हॅव हॅज हॅड बिन V3, कळालं, हॅव हॅज हॅड बिन V3. त्याच्यानंतर हे तर एकदम सोपंच आहे. शॅल असेल, हे पहा, विल, शॅल, वुड, कुड, शुड, माइट, मस्ट, इज टू, एम टू, आर टू, वॉज टू, वेअर टू, हॅज टू, हॅव टू, हॅड टू, हे जेवढं आहे याच्यासोबत वर्बचा पहिला फॉर्मच राहील. ऍक्टिव्ह मध्ये काय राहील, वर्बचा पहिला फॉर्म. मग इथं काय करायचं आहे, हे तर ऍज इट इज राहतील, मग बी लावायचा आहे आणि काय करायचं आहे, वर्बचा थर्ड फॉर्म. जसं की विल बी थर्ड फॉर्म, शॅल बी थर्ड फॉर्म, कुड बी थर्ड फॉर्म, वुड बी थर्ड फॉर्म, might be third form, must be third form, is to be third form, am to be third form, are to be third form, was to be third form, were to be third form, have to be third form, has to be third form. या पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे. इथपर्यंत क्लिअर असेल सर्वांना, येस ऑर नो? हे कळालं तर टेन्स संपूर्ण कळाले. मग तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर काढू शकता. हे कळालं का, हे बघा, तुम्हाला दिसत असेल आता पूर्ण स्क्रीन. बघा, याची पीडीएफ भेटणार आहे, पहिले समजून घ्या. हा व्हिडिओ आपला समजून घ्या पहिले, नंतर याची पीडीएफ मी तुम्हाला ऍज इट इज देणार. सर्व आपल्या विद्यार्थ्यांना याची पीडीएफ भेटणार म्हणजे भेटणार. पहिले हे समजून घ्या. येस और नो कमेंट करा, मला कमेंट पहिले पाहिजे, कारण वेळ वाया जाते याच्यामध्ये. याची पीडीएफ तुम्हाला भेटणार, नंतर तुम्ही नोट डाऊन करा, परत एकदा व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुमच्या डोक्यात फिट. आणि व्हिडिओ पाहत असताना आता युट्यूबवर पाहा, हे युट्यूबवर आपण व्हिडिओ अपलोड करणार नवीन विद्यार्थ्यांना समजण्यासाठी. ओके, पहिल्यांदा हे समजून घ्या, नंतर तुम्हाला की नाही युट्यूबवर व्हिडिओ पाहायचा आहे हा, आणि युट्यूबवर पाहिल्याच्या बाद नंतर नोट डाऊन करा, ओके, आपापले पॉइंट, आणि जास्तीत जास्त क्वेश्चन नंतर सोडवण्याचा प्रयत्न करा. समोर बघा, पॅसिव्ह वॉइस करताना आता कोणत्या टेन्सची पॅसिव्ह वॉइस होत नाही पहा. पॅसिव्ह वॉइस करताना इथं काहीतरी गलत झालं, एक मिनिट. पॅसिव्ह वॉइस करताना खालील टेन्स नुसार पॅसिव्ह वॉइस होत नाही. ओके, हे पहा, पॅसिव्ह वॉइस करताना कर्म क्रियापद एकवचनी असेल तर एकवचनीच घ्यायचं, आणि सहाय्यक क्रियापदानुसार आपल्याला काय घ्यावं लागते, अनेकवचनी असेल तर अनेकवचनीच घ्यावं लागते. असं आहे ते, एकवचनी असले तर एकवचनी घ्यायचं आहे, अनेकवचनी असेल तर अनेकवचनी घ्यायचं आहे. ओके, म्हणजे पॅसिव्ह वॉइस करताना कर्म जे आहे, कर्मानुसार क्रियापद घ्यायचं आहे, एकवचनी घ्या. कर्म एकवचनी असेल तर एकवचनी क्रियापद, अनेकवचनी असेल तर अनेकवचनी क्रियापद. मग इथं दिलेलं आहे, खालील चार काळाचे पॅसिव्ह वॉइस होत नाही. पॅसिव्ह वॉइस मध्ये रूपांतरच होत नाही खालील चार काळाचे. कोणते काळ आहे ते, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. जे बी कंटिन्युअस टेन्स दिसले, 1 2 3, 3 कंटिन्युअस टेन्स आहे, त्याचे होतच नाही, डोक्यात टाकून घ्या. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, त्याच्यानंतर फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ओके, फ्युचरचे दोन होत नाही, कोणते कोणते होत नाही तर ते तुम्हाला कळाले असतील आता. ओके, प्रेझेंट परफेक्ट, फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स याचे होत नाही. या चार टेन्सचे होत नाही. मग बाकी 8 टेन्सचे होतात.
काय होतात पहा, लक्ष द्या. का होत नाही इथं लिहून दिलेलं आहे. एक्झाम्पल दिलेला आहे तुम्हाला. रश्मिका हॅज बीन रायटिंग अ लेटर. रश्मिका पत्र लिहित आहे. ओके, म्हणजे तिने लिहिण्याची क्रिया पहिले चालू केली असेल, ती आता सांगत असतानाही चालूच आहे. कुठेतरी चालू केली असेल आणि आताही चालूच आहे हे दाखवण्यासाठी आपण काय वापरत असतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरत असतो. मग याच्यामध्ये पहा, रश्मिका हॅज बीन रायटिंग अ लेटर हे वाक्य बरोबर आहे, परंतु पॅसिव्ह व्हॉइस होत नाही. पॅसिव्ह व्हॉइस का होणार नाही, तर अ लेटर हॅज बीन बीन सोबत कधीच बीइंग येत नाही, म्हणून इथं हे आपण वापरत नाही. समजलं असेल, बीइंग सोबत कधीच बीइंग येत नाही म्हणून आपण तिथं वापरत नाही. इथेही चेक करा. रश्मिका सॉरी इथं काय, समीक्षा समीक्षा हॅड बीन प्लेइंग फुटबॉल. समीक्षा काय करत होती, फुटबॉल खेळत होती. ओके, खेळत होती म्हणजे खेळण्याची क्रिया तिची चालूच होती, अशा पद्धतीने आहे ते. ओके, खेळतच होती असं आहे. मग पहा इथं आपण काय म्हटलं, ऑब्जेक्टने सुरुवात झाली, फुटबॉल, हॅड बीन आला बरोबर आहे, परंतु बीन सोबत इथं बिंग वापरणार का आपण, नाही. इथं प्लेड होत होतं परंतु ते वापरत नाही म्हणून आपण इथं टेन्स वापरत नाही. त्याच्यानंतर राम विल हॅव बीन राईट अ लेटर. मग अ लेटर विल हॅव बीन बिंग सोबत येत नाही, बिंग कधीच सोबत येत नाही म्हणून ते वापरत नाही. एवढं कळालं का? तुम्ही एवढं जरी लिहिलं ना, बीन सोबत बिंग येत नाही, बीन सोबत बिंग येत नाही. ओके, एवढं जरी लिहिलं तरी तुमचं ते समजून जाते. समजलं? चलो, व्हेरी गुड. कळालं असेल समोरचं. आता पाहू आपण टेन्स वाईज. काय पाहणार आहोत आपण, टेन्स वाईज. मग सिंपल प्रेझेंट टेन्स काय आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता टेन्स वाईज मी शिकवा लागलो, पुस्तकात असं नसते टेन्स वाईज. ओके, मी तुम्हाला टेन्स वाईज याच्यासाठी शिकवा लागलो की तुमचा टेन्स परत क्लिअर होईल. समजलं? उद्देश काय आहे, एका दगडात 4-5 ठेचायचे म्हणजे ठेचायचेच, हे आपला उद्देश आहे. म्हणून आपण काय म्हटलं, या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. ओके, त्याच्यामध्ये काय म्हणणार, एम इज आर आपण वापरत असतो. मग पहा ऍक्टिव्ह व्हॉइस. याच्यामध्ये काय, ऍक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य दिलेले आता आपल्याला बनवायचे. आता आपलं सर्व काही नियम क्लिअर झाले असतील, आता आपल्याला बनवायचे. ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य, पहिलं वाक्य तुम्हाला दिलेलं आहे, द टीचर टीचेस द स्टुडंट्स. शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतात. आता बनवा, तुम्हाला बनवायचे आहे. आता तुमची प्रॅक्टिस चालू होईल. चला सांगा पटापट. चला हे तिन्ही वाक्य बनवा तुम्ही. चला फास्ट, क्विक, फास्ट बनले पाहिजे, इतका वेळ लागलाच नाही पाहिजे. काय चिल्लर चालर वाक्य आहे. चला, द स्टुडंट्स आर टीच्ड. टीच नाही होत, याच्यासाठी तुम्हाला वर्कचे फॉर्म बी माहित असणं आवश्यक होते. टीच्ड येत नाही जनरली. ओके, टॉट येते. काय येते, टॉट. द स्टुडंट्स आर taught. The students are taught by the teacher. शिक्षक विद्यार्थ्याला शिकवतात आणि विद्यार्थी शिक्षकाद्वारे शिकवल्या गेला. The students are taught by the teacher. समोरचं वाक्य, टीच येत नाही, याच्यासाठी वर्कचे फॉर्म पाठ असणं आवश्यक आहे. वर्कचे फॉर्म तुम्हाला गुगलवरही भेटतील, कुठेही भेटतील. चला बघा, हा वाक्य दिलेला आहे, शी राईट्स
आर्टिकल्स फॉर द न्यूजपेपर. चला सांगा. चला सांगा. बघा काय करायचं आहे तुम्हाला, याच्यामध्ये चेक करा. शी राईट्स आर्टिकल्स फॉर न्यूजपेपर. किती ऑब्जेक्ट आहे याच्यामध्ये? 2 ऑब्जेक्ट आहे. काय लिहित आहे ती? आर्टिकल लिहित आहे. कोणासाठी? तर न्यूजपेपरसाठी. ओके, समजलं. मग पहा, याच्यामध्ये ऑब्जेक्ट हे आहे आपला. ऑब्जेक्ट कोणता आहे? आर्टिकल्स. मग आर्टिकल्सने वाक्य सुरुवात होईल. आर्टिकल्स आर. त्याच्यानंतर वाक्य कोणत्या टेन्स मध्ये? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणून आपण इथं आरच घेणार. द आर्टिकल्स आर written articles are written for the newspaper by her. तिच्याद्वारे. क्लिअर आहे? समोरचं वाक्य तुम्हाला सोडवायचं आहे. 3ऱ्या क्रमांकाचं. द शेफ कुक्स डिलिशियस meals. चला सांगा. हे वाक्य बनवा. द शेफ कुक्स डिलिशियस meals. अन्न बनवते. चला, काय प्रॉब्लेम? बघा काय बनवत आहे ती? कुक काय बनवत आहे? डिलिशियस मील्स म्हणजे स्वादिष्ट भोजन. ओके, स्वादिष्ट अन्न भोजन आपण त्याला म्हणतो. ओके, स्वादिष्ट आहार बनवत आहे. मग डिलिशियस मील्स. आता इज पाहिजे का आर पाहिजे? मील्स. मी ते इज टाकतो, तुम्ही सांगा मला काय पाहिजे. इज डिलिशियस मील्स कुक्ड. Delicious meals cooked by the chef. चला, आर पाहिजे म्हणत आहे. व्हेरी गुड. चला पहा काय यायला पाहिजे ते. चलो, व्हेरी गुड. काय पाहिजे? आर पाहिजे. व्हेरी गुड. कळालं तुम्हाला आता? इथं काय पाहिजे? आर पाहिजे. छोटीशी गलती. छोटीशी गलती तुम्हाला होणार, म्हणून म्हटलं की इथं काय पाहिजे? आर पाहिजे. हे तुम्हाला आता कळालं की वर्ब कोणतं पाहिजे. चला, समजलं? चला, व्हेरी गुड. त्यानंतर समोरचे 2 प्रश्न. द कंपनी प्रोड्यूस हाय क्वालिटी प्रोडक्ट्स. कंपनी काय करते? उत्पादन करते. कशाचं? हाय क्वालिटी प्रोडक्ट्स. मग काय उत्पादन करते? हाय क्वालिटी प्रोडक्ट्स. कळालं असेल तुम्हाला आता. आता बनवा पटापट. काय प्रोड्यूस करते? हाय क्वालिटी
प्रोडक्ट्स. चला अजून हाय क्वालिटी प्रोडक्ट्स are produced by the company okay. चलो the high quality products are produced by the company. व्हेरी गुड. आता हे समोरचं शेवटचं वाक्य पहा, 5व्या क्रमांकाचं. एका टाईपचे आपण 5 वाक्य घेतात. द टीम विन्स द मॅच. टीम काय करताय? मॅच जिंकते. टीम मॅच जिंकते, अशा पद्धतीचं वाक्य. चला बनवा पटापट. व्हेरी गुड. पायल मॅडम, आरती मॅडम. द मॅच इज वॉन बाय द टीम. टीमने मॅच जिंकली. टीम मॅच म्हणजे मॅच टीम द्वारा जिंकल्या गेली, अशा पद्धतीचं आहे. मग पहा, काय जिंकली? मॅच जिंकली. द मॅच. द मॅच आर वाक्य कशाचं आहे? वर्बचा पहिला फॉर्म आहे, 5वा फॉर्म आहे. 5वा फॉर्म, पहिला फॉर्म कशात येते? तर सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य म्हणून आपण एम आर घेणार. आर वोन, विनचं काय होईल? वोन बाय द टीम. द टीम. क्लिअर असेल? ऑल क्लिअर? व्हेरी गुड. अर्चना मॅडम, आरती मॅडम, क्लिअर आहे? समजलं असेल? ऑल क्लिअर? कोणाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका फास्ट. ऑल क्लिअर? भले आपलं 1-2 लेक्चर व्हायले असतील, काही दिवस पीडीएफ आपल्याला रेडी नाहीत, म्हणून आपल्याला काही दिवस लागतील जास्तीत जास्त लेक्चर घेण्यासाठी. ओके, जास्तीत जास्त लेक्चर आपल्याला घ्यायचे आहे, कारण तुमच्यापेक्षा जास्त गरज मला आहे. मला जास्तीत जास्त लेक्चर टाकणं आहे आपल्या याच्यामध्ये, ॲप्लिकेशनमध्ये. म्हणून आपण काय करत आहोत, तर पीडीएफ जास्त बनवण्याचं काम चालू आहे आपल्या मागे, आणि आपण जास्तीत जास्त पीडीएफ बनवणार आहोत. ओके, समजलं? त्याच्यानंतर आपण डिटेलमध्ये संपूर्ण व्हिडिओ घेऊ. अशाच पद्धतीनं समजून जाईल तुम्हाला. काहीही प्रॉब्लेम असेल तर डायरेक्टली मला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. ओके, जे नाही समजलं त्याच्याबद्दलही आपण संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत. काहीही इश्यू असेल तरीही तुम्ही मला टाईप करा, सर मला हे समजत नाही आहे. ओके, मेसेज करा, कॉल करा. ओके, 24 तास अवेलेबल. समजलं इथपर्यंत? काहीही प्रॉब्लेम असेल तर पर्सनली माझ्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आता ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी सांगतो मी काय करायचं आहे तुम्हाला. तर यामध्ये तुम्हाला आता हा व्हिडिओ, याची पीडीएफ मी तुम्हाला पर्सनली सेंड करणार आहोत. ओके, समोरचे उदाहरणं बी काही असतील त्याच्यामध्ये तर ते तुम्ही सोडून पहा. ओके, जर नाही सोडवता आले तर मी आहो. ओके, उद्याच्या लेक्चरला आपलं हे संपूर्ण आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. आता थोडेफार आपण पीडीएफ बनवणं चालू आहे, त्याच्यामुळे आपल्याला वेळ कमी भेटत आहे. ओके, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, तर पीडीएफ रेडी नाही राहत. तुम्हाला माहिती आहे कधी कधी मिस्टेक्स निघतात, ते मिस्टेक काढण्यामध्ये जास्त वेळ जात आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचं आहे, आता हा व्हिडिओ पाहायचा आहे. हा व्हिडिओ आपण युट्यूबवर बी टाकणार, कारण इंग्लिश कशा पद्धतीने आपण शिकवतो असा युट्यूबवर व्हिडिओ नाही आहे. ओके, मग आपण युट्यूबवर बी हा व्हिडिओ टाकणार आहोत. चला, समजलं असेल तुम्हाला? काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. चलो, ओके, चला भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. ओके, चला ठीक आहे, धन्यवाद.